नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आत्तापर्यंत आपण खवलेली कवटी ह्याचा जे काही भाग पाहिले त्यानंतर हा आजचा शेवटचा भाग आहे. तर शेवटच्या भागात काय होतं आणि काय होत नाही हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर कंटिन्यू करूया. मोरूचं बोलणं ऐकल्यानंतर पारूबाईच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ती म्हणाली, तुम्ही म्हणता ते सुद्धा खरं असू शकतं. आपण कोणावर विश्वास ठेवायला नको. मग आपण आता करायचं तरी काय? तेव्हा मोरू म्हणाला, या खोलीतच थांबायचं. काही जरी झालं तरी येथून बाहेर पडायचं नाही जोपर्यंत संपूर्ण दिवस उजळत नाही, लोकांची ये-जा सुरू होत नाही तोपर्यंत येथून बाहेर पडायचं नाही. त्याच वेळेला बाहेरच्या बाजूला नागा झोपडीच्या कडेने फिरताना दिसत होता. तो या ठिकाणी आला आहे याचा अर्थ काहीतरी वेगळाच असणार आहे. ही गोष्ट परशाच्या लक्षात आली. परशा विचार करू लागला, नेमकं काय प्रकार चालू आहे हेच कळत नाही. आता काय करायचं? मोरू म्हणाला, आपण दिवस उजळेपर्यंत या ठिकाणीच थांबायचं. तेव्हा खंडू काका स्त्रीच्या आवाजात म्हणू लागले, येथे थांबणे मला चुकीचं वाटतं. नागा धनाजीच्या बायकोला सुद्धा मारेल. आपल्याला काहीही करून तिला वाचवायला पाहिजे. चला चला आपण वस्तीच्या दिशेने जाऊ. पारूबाई म्हणाली, खंडू काका अगदी बरोबर बोलत आहेत. तेव्हा मोरू म्हणाला, जा, तुला जायचं असेल तर जा. नागा हा खिडकीच्या दिशेने आतमध्ये वाकून पाहत होता. त्याचे डोळे लाल भडक झालेले होते. तो आमच्याकडे सगळ्यांकडे पाहत म्हणाला, या बाईला बाहेर काढा. हिला मारल्याशिवाय मृत्यूचे संकट टळणार नाही. ही मुळात बाई नाही, ही अक्का आहे. अक्का जी परत आलेली आहे, जी परशाला आणि त्याच्यासोबतच्या प्रत्येकाला मारणार आहे. आता समोर नागाच्या शरीरामध्ये कोण आहे हे कोणालाच माहीत नव्हतं, परंतु नागा अगदी लहान मुलांप्रमाणे बोलून सांगत होता की ती अक्का आहे आणि ती आपल्या सगळ्यांना मारणार आहे. तेव्हा मोरू म्हणाला, तू नेमका कोण आहेस? तू नागा आहे का अजून कोण आहेस? तेव्हा परशा म्हणाला, काही का असेना, काही जरी झालं तरी आम्ही दार उघडणार नाही. जोपर्यंत दिवस उजाडत नाही तोपर्यंत दरवाजा उघडायचा नाही. पारूबाई, मोरू, परशा तिघेही जण एकमेकांकडे पाहत होते. त्यांना वाटत होतं की आपण दिवस उजाडल्यानंतर संकटातून बाहेर पडू. थोडा वेळ गेल्यानंतर बाहेर पाहिलं तर नागा त्या ठिकाणी नव्हता. दूरवरून पळत पळत धनाजीची बायको येताना दिसू लागली. धनाजीची बायको झोपडीच्या बाहेरच्या भागामध्ये येऊन दरवाजावरती थाप मारत होती. पारूबाई, पारूबाई, दार उघड. पारूबाई मोरूला म्हणाली, मालक, मालक, धनाजीची बायको आली वाटतं. तेव्हा मोरू आणि परशा दोघेही जण बाहेर पडू लागले. धनाजीच्या बायको ओरडत होती, खंडू काकांचा घात केला, खंडू काकांचा घात केला. एक लहान मुलाने त्यांच्या नरड्यावर सुरी चालवली आणि त्यांचा मृत्यू झालेला होता. तुम्ही किती वेळ झाला असं सर्व लोकांचा शोध घेण्यासाठी इकडे आलेला आहात. माझे धनी कुठे आहेत? दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, नाहीतर मी बिरोबाचा भंडारा घेऊन आले आहे. जेव्हा दरवाजा उघडण्यासाठी पारूबाई उठली तेव्हा मागच्या दिशेने अतिशय विचित्र पद्धतीची किंचाळी ठोकत खंडू काकांच्या शरीरामध्ये स्त्री वेश धारण करून आलेली पिशाच खिडकीतून वेगाने बाहेर निघून गेली. एवढ्या लहान खिडकीतून ती जाऊ शकते ही गोष्ट मुळातच पटत नव्हती. परशा ओरडू लागला. परशा म्हणाला, मी म्हणत होतो तो खंडू नाही. मोरूसुद्धा पारूबाईला म्हणाला, तुला अक्कल नाही. मेलेल्या माणसाला घराच्या आतमध्ये प्रवेश देतेस. धनाजीची बायको आतमध्ये येण्यासाठी ओरडत होती. पारूबाईने दार उघडलं आणि तिला आत घेतलं. ते चौघेजणी विचार करत होते की नेमका प्रकार काय चालू आहे. पारूबाईने धनाजीच्या बायकोला सांगितलं नाही की तिच्या नवऱ्याचा मृत्यू झालेला आहे आणि तिने विचारलं, माझे धनी कुठे आहेत? तेव्हा मोरू मालक म्हणाले, ते दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत गुणाजीचा शोध घेण्यासाठी. तेव्हा धनाजीची बायको म्हणाली, अहो, काहीही झालं ना तरी जोपर्यंत बिरोबाचा भंडार आहे माझ्या नवऱ्याचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. पहाटेची वेळ आलेली होती. दिवस उजाडण्यासारखी स्थिती निर्माण झालेली होती. परशा, मोरू, धनाजीची बायको आणि पारूबाई दोघेही जण एकमेकांकडे असेच्या नजरेने पाहत होते. धनाजीची बायको म्हणाली, खंडू काकाचे प्रेत बाहेर पडलं आहे. हो, त्यांचा अंत्यविधी करायला हवा. चला आपण वस्ती करून सगळेजण मिळून वस्तीवरती जाण्यासाठी निघाले. मेरू आणि परशा दोघेही
जण एकमेकांबरोबर चर्चा करत म्हणाले, आपल्याला ही संपूर्ण घटना थांबवली पाहिजे. मला खात्री आहे आपण एखाद्या देवऋषीची गाठ घ्यायला हवी, अन्यथा जिवंत कोण आणि मेलेलं कोण याची काहीच माहिती कळणार नाही. रात्र झाल्यानंतर त्या रात्रीच्या अंधारामध्ये आपल्याबरोबर जे कितीतरी साथीदार कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपांमध्ये आपल्याला भेटत जातील. आपल्याला खेचून त्या मोरावणीच्या देवीच्या पूजेला घेऊन जातील. मोरू परशा दोघी आपसात चर्चा करत पुढच्या दिशेने काय करायचे ते ठरवत होते. ते तसेच चालत चालत वस्तीपर्यंत पोहोचले आणि त्या ठिकाणी लोकांचा गारडा जमा झालेला आणि त्या ठिकाणी खंडू काका यांचा शरीराचा भाग पडलेला होता, परंतु मुंडकं त्या ठिकाणी नव्हतंच. बापरे, हा प्रकार पाहिल्यानंतर लक्षात आलं की त्यांचंही मुंडकं मोरावणीच्या पूजेला नेण्यात आलं असणार. तर हा काय भयानक प्रकार आहे काहीच कळत नव्हता. धनाजीची बायको आणि पारुबाई दोघेही जणी खंडू काकांच्या धाडाला पाहून रडू लागल्या होत्या. आजूबाजूच्या लोकांनी अंत्यविधीची तयारी केली आणि अंत्यविधीसाठी त्यांचे प्रेत न्यायचे ठरवले. तेव्हा मोरू व परशा दोघेजण म्हणाले, तुम्ही दोघेही जणी संध्याकाळपर्यंत या ठिकाणीच थांबा. धनाजींच्या बायकोकडे पाहत मोरू म्हणाला, मी काय सांगतो ते नीट ऐका. संध्याकाळ होण्या अगोदरच आम्ही या ठिकाणी परत येतो. तुम्हाला माहिती नाही आपण कोणत्या मोठ्या फेऱ्यामध्ये सापडलेला आहे. बाजूच्या गावाच्या देवऋषीकडे जाऊन सर्व गोष्टींची माहिती घेऊन आम्ही दिवस मावळायच्या आतपर्यंत येतो. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पारुबाई म्हणाले, मालक आम्ही कुठेही जाणार नाही, परंतु लक्षात ठेवा आमच्या दोघांवरती कोणत्या प्रकारचे संकट आहे. तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आमचे काही खरं नाही. दिवस जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला कशाची भीती नाही, परंतु एकदा दिवस मावळला की मग मला वाटतं की भीतीचं साम्राज्य सुरू होईल. तेव्हा धनाजीची बायको म्हणाली, पारू तो असं का बोलत आहेस? तेव्हा पारू म्हणाली, तुला नाही ग माहिती काय झालं आहे ते. धनाजीची बायको पारूला म्हणाली, माझे धनी कधी येणार आहेत? पारूला तिच्याबद्दल काय उत्तर द्यावे हेच कळलं नाही. आता मात्र मोरू म्हणाला, संध्याकाळपर्यंत येतील, तुम्ही काळजी करू नका. आणि आम्ही गावाकडे चाललो आहोत, तिथून बाजूच्या गावाकडे जाणार आहोत. वस्तीवरती तुम्ही या ठिकाणी निवांत थांबा. आणि खंडू काकांचा अंत्यविधी झालेला आहे. ते लहान पोरगं किती विचित्र आहे माहिती आहे. ते पोरगं नसून एक सैतानी शक्ती देखील आहे. त्यामुळं त्यांच्यापासून सावध राहा. कोणत्याही प्रकारे कोणत्याही रूपामध्ये कोणतीही व्यक्ती तिन्ही संध्याकाळनंतर आपल्याला भेटू शकते. त्यामुळं शक्यतो सावध राहा. आम्ही होईल एवढं अगोदर संध्याकाळच्या आत या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि नेमका मोरावणीच्या पूजेचा, त्या अक्काबाईचा आणि या सर्व घटनाक्रमाचा प्रकार काय आहे तो आम्ही पाहिल्याशिवाय, त्यांचे रहस्य उघडल्याशिवाय परत येणार नाही. परशा म्हणाला, आम्ही काही झालं तरी या ठिकाणी वस्तीवरती येऊ आणि जो हा प्रकार आहे ते थांबवण्यासाठी होता येईल तेवढे प्रयत्न आम्ही करणार आहोत. तुम्ही मात्र घराच्या बाहेर अजिबात पडू नका. पारुबाई म्हणाले, ठीक आहे, तुम्ही म्हणता त्या पद्धतीने आम्ही कुठेही जाणार नाही. आणि परंतु लक्षात ठेवा आमच्या दोघांचा जीव टांगणीला लागलेला आहे. हे सर्व उरकून आणि मग ते वस्ती सोडून जातात आणि भंडारा जो असतो तो ते घेऊन येतात. आणि भंडारा संपूर्ण त्या झोपडीमध्ये आल्यानंतर अचानक सगळीकडे पसरवतात. आणि त्यानंतर सर्व अक्काला देखील या कथेत मुक्तता मिळते. आणि भंडाराच्या इतका मोठा चमत्कार घडतो की शैतानी आत्मा त्यातून निघून जातो आणि त्याच्यातून अक्काची सुद्धा सुटका होते. तर अशा पद्धतीची ही कथा होती. जे भूतपिशाच असतं ते कशा पद्धतीचा नायनाट झाला आणि अक्काने जे केले ती सर्व पापांची क्षमा ही भंडाऱ्याच्या उधळण्याने मुक्तता झाली. अक्काचा आत्मा मुक्त झाला, नागाचा आत्मा मुक्त झाला, जेवढे धनाजीचा आत्मा देखील त्याच्यातनं मुक्त झाला. आणि मोरवणी ही पूजा, हे देवस्थान, हे सर्व गोष्टी नंतर पोलिसांनी तपासल्या आणि पोलिसांनी या गोष्टीवर कारवाई केली. आणि परशाला सगळ्या गोष्टी माहिती होत्या, त्यांनी न सांगितल्यामुळं त्याला अटकेत घेतलं. आणि शिवाय इतर लोकांना देखील अंधश्रद्धा या गोष्टीतून त्यांना मुक्तता मिळाली. आणि या कथेचा शेवट अशाच पद्धतीने झाला. आणि त्यामुळंच तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर माझ्या अश्विनी स्टोरीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन भयकथा, हृदयस्पर्शी कथा, मोटिवेशनल कथा, देवधर्माच्या कथा, देवीच्या कथा, अशा सर्व प्रकारच्या कथा तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळतील. आणि नक्कीच पाहायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना
धन्यवाद.